नमस्कार, मी उमा रेवणकर. माझ्या मोगाच्या रांचीकुडमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम माझ्या सगळ्या प्रेमळ प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. गेल्या वर्षीच्या व्हिडिओत आपण पाहिले असणार गोव्यात दिवाळी कशी आणि का साजरी केली जाते. आणि नाही पाहिला तर प्लीज हा व्हिडिओ नक्की पाहून घ्या. गोव्यात दिवाळीच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने पोह्यांचे पदार्थ बनवले जातात आणि त्यातलीच एक पदार्थ म्हणजे दुधातले पोहे कसे बनवायचे हे आज आपण पाहूया. पूर्वीच्या काळात आणि आजपर्यंत आपण हे पोहे फक्त दुधातूनच बनवले असतात, पण आज मी आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीने पौष्टिक दुधातले पोहे कसे बनवायचे हे दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम साहित्य पाहूया. 1 पेला लाल पोहे, 2 पेले दूध, पाव पेला साखर, 5 ते 6 केशर कांड्या, 2 मोठे चमचे ड्रायफ्रूट पावडर, 1 लहान चमचा वेलची पूड आणि चवीप्रमाणे मीठ. दुधातले पोहे बनवण्यासाठी एकतर आपण लाल पोहे किंवा हे जाडे पोहे वापरू शकता. गोव्यात जास्त करून लाल पोहे म्हणजेच उकडे पोहे वापरले जातात, ज्यामुळे दुधातले पोहे एकदम स्वादिष्ट बनतात. प्रथम आपण 1 पेला लाल पोहे चाळणीत चाळून घेऊया. नंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. चाळणीत गाळून 10 मिनिटांसाठी फुगत ठेवूया. आता आपण एका पातेल्यात 2 पेले दूध गरम करून घेऊया. दूध गरम झाले की त्यात पाव पेला साखर, 2 मोठे चमचे ड्रायफ्रूट पावडर, 5 ते 6 केशर काड्या आणि 1 लहान चमचा वेलची पूड मिक्स करून उकळी काढून घेऊया. उकळी आली की 5 मिनिटे लो फ्लेमवर उकळून घेऊया. दुधाची गॅस बंद करून फुगलेले पोहे आपण आता दुधात मिक्स करून घेऊया. वरून चिमूटभर मीठ मिक्स करून 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. तयार आहेत स्वादिष्ट पौष्टिक दुधातले पोहे. भगवान श्रीकृष्णाला पोहे अत्यंत प्रिय म्हणून गोव्यात हे विविध प्रकारचे पोहे बनवले जातात. आज दुधात ड्रायफ्रूट पावडर घालून आपण हे दुधातले पोहे अजून पौष्टिक बनवले आहेत. इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आपण नवीन नवीन रेसिपी शोधत असतो. तर आजची ही पौष्टिक रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या मोगाच्या रांचीकुडला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच पौष्टिक रेसिपींसोबत. तोपर्यंत देव तुमच्या सगळ्यांचे आरोग्य बरे धरो.